मी जे केलेलं काम आहे 10 वर्षामध्ये, मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो की कल्याण लोकसभेमध्ये जे आहे हे कामावरती जे आहे हे मतदान आम्ही लोकांना मागणार आहोत, लोकांपुढे जाणार आहोत. लोकांनी कामाला मतदान दिलं आहे, डेव्हलपमेंटला मतदान दिलं आहे आणि मोठं मताधिक्य जे आहे हे कल्याण लोकसभेमध्ये जे आहे हे मला लोकांनी मिळवून दिलं. मी लोकांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही तिसऱ्यांदा विश्वास दाखवला. तिसऱ्यांदा निवडणुकीला जेव्हा सामोरे जातो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अँटी इन्कम्बन्सी असते, पण माझ्या मतदारसंघामध्ये मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो लोक माझ्या बरोबर आहेत, माझ्या कामाच्या बरोबर आहेत. शिंदे साहेबांवरचा विश्वास, त्याचबरोबर आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांनी, RP असेल, सगळ्यांनी घेतलेली मेहनत आहे आणि आज त्या मेहनतीचं जे आहे हे फळ आपल्याला मिळालेलं आहे. ठाण्याच्या बाबतीत काय सांगाल? ठाणे देखील मोठ्या मताधिक्याने जे आहे ही जिंकण्यासाठी सरसावते. मोठं मताधिक्य जे आहे हे ठाण्याला देखील मिळाले. नरेश म्हस्के आमचे मित्र जे आहेत, प्रवक्ते जे आहेत, हे देखील ठाण्यामधून जे मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून येत आहेत. बरोबर राज्यातली परिस्थिती काय म्हणाले? कारण आपली जी काही सध्या आघाडीची आकडे दिसतात ते 6-7. मला वाटतं आता अजूनपर्यंत काउंटिंग जी आहे ती चालू आहे. माझ्याच इथे अजूनपर्यंत 4 लाख मतदान जे आहे हे मोजणं बाकी आहे आणि मला वाटतं राज्यात देखील तशीच परिस्थिती आहे की 4 लाख म्हणजे एवढं